भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर बदनामी करणाऱ्यांविरोधात मंत्री जयकुमार गोरे हक्कभंग दाखल करतायत। संजय राऊत, रोहित पवार आणि लयभारी यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे असं समजतंय। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। सुशांत, नेमकं जयकुमार गोरे यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलेलं आहे आणि ही जी नोटीस आता दिली गेलेली आहे हक्कभंगासंदर्भातली, याचं पुढे नेमकं काय होणार? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर काल खरं तर अधिवेशनाचं सुरुवात होण्याआधीच एक प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं। ते म्हणजे जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आरोप केल्याचं हे प्रकरण होतं। मात्र हे प्रकरण जे आहे ते जुनं होताना कोर्टाकडून देखील जयकुमार गोरे यांना न्याय मिळाला होता आणि तेच जुनं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आणलं गेलं आणि नाहक बदनामी जी आहे ती जयकुमार गोरे यांची करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। काल संजय राऊत यांनी देखील यावर पत्रकार परिषद घेत जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती। त्याचसोबत एका यूट्यूब चॅनलने देखील याबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो प्रक्षेपित केला होता आणि याचमुळे जयकुमार गोरे यांनी खरं तर आता नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे आणि या प्रकरणात आपला काही संबंध नसताना आणि आपल्याला कोर्टाकडून दिलासा दिला जात असताना हे प्रकरण पुन्हा एकदा का काढलं जातंय, माझी नाहक बदनामी का केली जाते असं या नोटीसीत म्हटलंय। जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या तपशिलांसाठी।